नमस्कार. आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण कुडाळ शहरापासून अगदी 6 ते 6.5 किलोमीटर अंतरावर एक नवीन बंगलो प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत. 5 गुंठे एने जागा आणि 1700 स्क्वेअर फूट RCC बंगला आपण बघणार आहोत. 3 BHK हा बंगला आहे. 5 गुंठ्याचा आपला हा एने प्लॉट आहे. पूर्ण प्लॉटला आपल्या चिरेबंदी कुंपण केलेलं आहे. आपण बघतोय एंट्रीला एक व्यवस्थित मेटलचं गेट आहे. एंट्री केल्यावर समोरच आपल्याला दिसतं हे आपलं आंब्याचं झाड. ह्याच्यात विविध थोडीफार लागवड जागा मालकांनी केलेली आहे. ह्याच्यामध्ये 5 नारळाची झाडं आहेत, 5 सुपारीची झाडं आहेत, बाकी अन्य चिकू जाम अशी किरकोळ झाडांची लागवड ह्याच्यात केलेली आहे. समोरच दिसेल आपल्याला पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आहे प्लॉटमध्ये. समोरचं आपलं अंगण दिसतंय. पार्किंगसाठी पण चांगली स्पेस आहे आणि 1000 स्क्वेअर फूट एरिया हा पेवर ब्लॉकनी कव्हर केलेला आपल्याला दिसतोय जागा मालकांनी. व्यवस्थित रचना आपल्याला दिसते ही. समोर बघतोय आपलं तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याच बाजूला आपण बघितलं तर बारमाही पाणी असणारी स्वतंत्र विहीर आहे. पूर्ण 5 गुंठ्याचा हा एने प्लॉट आहे. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे आणि कुडाळ शहरापासून अगदी 6 ते 6.5 किलोमीटरवर आहे. कुडाळचं रेल्वे स्टेशन जे आहे ते पण अगदी इथनं आपल्याला 7 ते 7.5 किलोमीटर अंतरावर आहे. दैनंदिन गरजेची दुकानं म्हणायला गेलात तर आपल्याला अगदी 700 मीटरवर इथून मिळून जातात, जिथे आपल्याला बेसिक सर्व गोष्टी मिळणार आहेत. तसंच मुंबई गोवा हायवे आहे, तो आपल्याला इथून अगदी 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. हायवे पण आपल्याला अगदी जवळ आहे. कुडाळ तालुक्यातलं हे रेडी टू मूव्ह असं बंगलो आहे. आपल्याला दिसतं एंट्री केल्यावर समोरच दिसतो तो आपला पहिला आहे तो व्हरांडा आहे. त्याच्या पुढे आपलं मेन डोअर आहे. आत एंट्री केल्यावर आपल्याला लागतो तो आपला बंगल्याचा हॉल. ग्राउंड फ्लोअरला 1 BHK अशी रचना आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हॉल, किचन, टॉयलेट, बाथरूम, बेडरूम आणि एक किचनला अटॅचच युटिलिटी रूम पण आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण हॉल बघतोय. व्यवस्थित मोठा हॉल आहे. चांगली स्पेस आपल्याला हॉलमध्ये मिळून जाते आणि पूर्णपणे मेंटेन असा हा बंगलो आहे. बंगलोचं जर वयोमान म्हणायला गेलं तर 9 वर्षातलं हे बांधकाम आहे आणि पूर्ण 1700 स्क्वेअर फूट RCC बांधकाम आहे. आपल्याला समोर दिसतं हे किचन आहे. किचनला पण एक चांगली स्पेस आपल्याला बघायला मिळते. किचन ट्रॉलीज पण आपल्याला दिसत आहेत. सामान ठेवायला वरती लॉफ्ट पण आहे किचनमध्ये आणि किचनला अटॅचच पुढे आपल्याला दिसेल की एक युटिलिटी रूम आहे, ज्याच्यामध्ये आपण स्टोरेजचं सामान ठेवू शकतो किंवा अन्य पण सामान ठेवण्यासाठी इथे व्यवस्थित चांगली स्पेस आपल्याला मिळून जाते. तर ही पूर्ण अशी ग्राउंड फ्लोअरला आपली रचना आहे 1 BHK मध्ये. फर्स्ट फ्लोअरला आपल्याला 2 बेडरूम मिळतात, त्याही आपण बघणार आहोत. पूर्णपणे सुस्थितीत असलेला हा बंगला आहे आपल्याला दिसतंय. किचन बघून आपण पुढे आलो की आपल्याला दिसेल ते टॉयलेट, बाथरूम. त्याच्या बाहेरच एक वॉश बेसिन आहे. व्यवस्थित स्पेस वरती आपल्याला बघायला मिळते. सामान ठेवायला वरती स्टोरेजसाठी स्पेस आहे. पुढे आलं की आपली ही ग्राउंड फ्लोअरची बेडरूम बघायला मिळते. चांगली स्पेस आहे व्हेंटिलेशनसाठी. खिडक्या पण व्यवस्थित आहेत. सामान ठेवायला लॉफ्ट पण आहे. चांगली बेडरूम आहे आपण बघतोय. आपण हा पूर्ण ग्राउंड फ्लोअर फिरून बघितला आहे. तर आता बंगल्याचा फर्स्ट फ्लोअर कसा आहे तो बघणार आहोत. हॉलमधूनच आपला हा जिना आहे आपल्याला दिसतंय. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर येऊन पोचलोय. आपल्याला दिसेल समोरच्या बाजूला ही ओपन टेरेस आहे एक आणि इथे आपले 2 बेडरूम आहेत.
आणि पूर्ण आपल्या टेरेसला टाटाच्या पत्र्याने कव्हरिंग केलेलं आहे. चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज जागा मालकांनी इथे केलेला आहे. आपल्याला दिसते चांगली स्पेस टेरेससाठी ही आहे आपली. आपण फ्रंटचं बाजू पूर्ण आपल्याला बघायला मिळते. बघतोय व्यवस्थित आसपास पूर्णपणे वाडी वस्ती आहे. आपल्याला दिसतंय तिथे फर्स्ट फ्लोअरला आपल्याला 2 बेडरूम मिळणार आहेत. चांगली स्पेस बेडरूमला आहे. शिवाय आपल्याला जो जिना दिसतोय तो आपल्या मेन टेरेसच्या ॲक्सेसचा जिना आहे. तिथे पण आपल्याला चांगली स्पेस आहे. तर आपण बघतोय फर्स्ट फ्लोअरवरची बेडरूम. इथे पण एक चांगल्या स्पेशियस अशा बेडरूम आहेत. व्हेंटिलेशनसाठी व्यवस्थित खिडक्या आहेत आणि ह्या मास्टर बेडरूम आहेत. ह्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आपल्याला दिसेल. ते आपल्याला वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे. व्यवस्थित आपण बघतोय. आणि पाण्यासाठी जर म्हणायला गेलं तर आपण मगाशी बघितलं की विहीर आहे, बारमाही पाणी असणारी स्वतंत्र. आणि हा पूर्ण 5 गुंठ्याचा एनए प्लॉट आहे. सिंगल ओनर, क्लिअर टायटल आहे. सेपरेट 7/12 सेपरेट नकाशा या प्रॉपर्टीचा आपल्याला उपलब्ध आहे. तर ह्या प्रॉपर्टीपासून जवळची ठिकाणी आपलं कुडाळ शहर आणि बाजारपेठ अगदी 6 ते 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे. रेल्वे स्टेशन पण अगदी आपल्याला इथनं 7.5 किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे. मुंबई गोवा हायवे आपल्याला अगदी 2.5 किलोमीटरवर आहे. दैनंदिन गरजेची दुकानं पण आपल्याला अगदी इथून 800 मीटरवर आहेत. तर ह्या प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते 60 लाख रुपये. थोडंफार नक्की निगोशिएबल. तर ही प्रॉपर्टी आपल्याला आवडली असेल आणि व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर नक्की करा. तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईंट व्हा, म्हणजे कोकणातल्या विविध प्रॉपर्ट्यांचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.